हॅलो चिक हॅलो हॅलो चिक. धन्यवाद मनीष पाटील. चला बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराच्या दिशेनं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल मिस्टर जयवन. 8 चेंडू 15 धावा आणि गोलंदाजी करताना 9 धावा देऊन एक विकेट काढली होती. मिस्टर जयवन आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपणास प्रदान केला जाईल. कॉम्बॉक्समध्ये देखील बदल या ठिकाणी केला जातोय. मी भरत राऊत पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आमचा गुणलेखक देखील बदली होतोय. भाविक पाटील यांच्या जागेवर येत आहेत योगेश पाटील. वेलकम योगेश, आपलं देखील हार्दिक स्वागत. चला लक्षात ठेवा उशीर झालेला आहे. सामना आपण पाहत आहेत पहिल्या फेरीतील तिसरा सामना आणि 2 वाजून गेलेले आहेत. 2:15 वाजायला आलेले आहेत. त्या कारणास्तव चर्चा करण्यासाठी सराव करण्यासाठी इतका वेळ नाही आहे. तर सामना सुरू करा लगेचच. आणि जेवणाची व्यवस्था उत्तम आहे. मी एक राऊंड अप केला. बरेच जणांनी असं म्हटलं की खरोखरच खूप सुंदर जेवण आहे. व्हेज नॉन व्हेज, त्यानंतर सलाड, त्यानंतर थंड पेय, छास प्या, लस्सी प्या, काय प्यायचे ते प्या, काय खायचे ते खा. जबरदस्त आयोजन नियोजन मालजीपणा मास्टर्स कौतुकास्पद. जयवन मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. चला सलामीची जोडी जाऊ द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. कांदरपाडा मास्टर्स राजू मित्रा प्लीज चल लवकर. आईस्क्रीम खाला असेल तर लवकर उतरा आणि लवकर उतरला तर अजून एक आईस्क्रीमचा बॉक्स. सुमित चला वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पहा भरपूर रथी महारथी आज वाघवीर संघामध्ये आहेत. मात्र खरोखरच अनुभव सर्वात मोठा असतोय आणि आज तो अनुभव जितकी वर्ष क्रिकेट खेळला तितका वर्षाचा अनुभव आज पणाला लावला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर जयवन यांना मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. नरेंद्र म्हात्रे यांच्याकडून 600 रुपयाचं पारितोषिक आलेलं मनोज पाटील
तुम्ही जो कॅच पकडला होता त्यासाठी कॅश प्राइज झालेला आहे 600 रुपयाचं, ते आपण घेऊन जायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय सन्माननीय जगदीशजी गरज साहेब की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यावा. चला सामना देखील ऑन होतोय. प्रकाश गोलंदाजी पॉइंटवर, स्ट्राईक एंडला आपण पाहतायत भरत म्हात्रे. पहिला चेंडू सुरेख कव्हर ड्राय शॉट, एक्स्ट्रा कव्हर आपण त्या ठिकाणी पाहतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र सुरुवात चांगली. बॅटवर हा बॉल पहिला घेतला गेला, सिंगल कन्वर्ट केला गेला. चांगली स्टार्ट, कौतुक करतो मी कांदरपडा या संघाचं. प्रकाश पाटील गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नोवेल आणि भरत म्हात्रे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यामध्ये इनसाइड आउटचा फटका, इनफिल्डच्या वरून डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये जवळपास क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी हा चेंडू अडवतोय. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच काही धावा वाचवल्या गेल्या, 2 धावा या वाचवल्या गेल्या, टाळ्या वाजल्या गेल्या मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये, कारण उत्तम दर्जाची कामगिरी आज हेमंत म्हात्रे याने केलेली आहे. धावा येतील त्या 2 धावसंख्या आपण पाहताय. 3 धावा फलकावर लागल्या जातात, एका साईडला कोळशेद, एका साईडला कांदरपडा. हे 2 संघ आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढला डीप मिड विकेटच्या दिशेने. मोहन घरतनं चेंडूला मात्र पायानं अडवलेला आहे. कौतुक करेल, इथे देखील एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मात्र फेकी अंडरआर्म आणि याच फेकीचा फायदा. बॅट त्या ठिकाणी मला वाटते प्रकाशच्या पायाला लॉक झाली आणि त्यामुळे नक्कीच थोडीशी इजा झाली असती, मात्र सुखरूप आहे. नोवेल मित्रा व्यवस्थित आहेस ना? 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 3 धाव्याने मात्र संघ पुढे वाटचाल करतोय. संघ तब्बल पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. आज सर्वांसाठी आईस्क्रीमची व्यवस्था मित्रांनो आपल्या मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांनी केलेले आहे, तर नक्कीच त्याबद्दल मी अध्यक्षांचा आभार व्यक्त करतोय. सरळ बॅटने खेळायचा होता, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर निघाला होता खेळण्यासाठी. आणि जर गोलंदाज प्रकाश विषयी म्हणायचं केलं मित्रांनो तर सरळ हाताने हा चेंडू रिलीज करतोय, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे कौतुकास्पद आहे. धावसंख्या 6, इनसाइड आउट खेळलं जात आहे. शॉर्ट कव्हर त्या ठिकाणी आहे, ते मात्र चेंडूला फील्ड करतायत. सिंगल कन्वर्ट केला जातोय. 1 धाव या शेवटच्या चेंडूवर प्राप्त होते. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं पूर्ण होते आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहतायत तर कांदरपडा या संघानं फलकावर धावा लावलेल्या आहेत त्या 7 विदाउट लॉस. चांगले स्टार्ट, चांगली सुरुवात करणे. एकही विकेट आतापर्यंत कांदरपडा संघाची गेली नाही आहे. मनोज पाटील आपला कॅश प्राइज आहे 600 रुपयाचं, ते घेण्यासाठी आपण त्वरित यावं. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहत आहेत. मालजीपाडा MCC मालजीपाडा मास्टर्स कप 2022 आलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर जो प्रिन्स मूवी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे श्रोते आम्हाला जोडले गेलेले आहेत, स्मार्ट टीव्ही म्हणा, स्मार्टफोन म्हणा, सोबत जोडले गेलेले आहेत, त्या सर्व श्रोत्यांचं मी पुनश्च या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय मेघनाथ घरत, नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. शॉट आपल्या चेंडू अंतिम क्षणी आपण पाहिलं तर चेंडूला अप्पर कटच्या माध्यमातून खेळायचं होतं. फटका प्रमोट होत नाहीये. हा जवळपास आपण पाहिलं तर बॅटच्या वरच्या पट्ट्यावर चेंडू आदळला जातोय, टो लागतोय आणि चेंडू लँड होतोय, तर म्हणजे सिल मिड ऑफ रिजन मध्ये. एक आणखीन गुड न्यूज आहे, सूचना मी म्हणणार नाहीये तर गुड न्यूज. मात्र गुड न्यूज कोणासाठी हे मी सांगतोय. आउटसाइड लेग स्टंप, चेंडू बराचसा बाहेर जातोय. पंच आपण पाहतात मॉन्टी गोडेकर इशारा देत आहेत की यस हा चेंडू वाईट आहे. जे प्रेक्षक आपापला जन्मदिवस साजरा करतायत, म्हणजे तुम्ही समजून जा मला काय म्हणायचं आहे ते, आणि जे एन्जॉयमेंट करतायत हॉट पेय घेऊन,
त्या प्रेक्षकांसाठी गुड न्यूज आहे. जर तुम्हाला चाखण्यासाठी चिकन हवं असेल तर ते तुम्ही बिंदास घेऊन जा. लॉफ करतोय चेंडू मिड विकेट मध्ये. वन बॉल सीमा रेषा पार. नोबेलच्या बॅट मधून येतोय हा शानदार चौकार. 4 धावा. थँक्यू. थोडासा वेग वाढवा इतकंच मी म्हणेल. अन्यथा मात्र आयोजकांना थोडंसं कठोर व्हावं लागेल. दुसऱ्या इनिंगचे जे सामने आहेत त्याच्यामध्ये नक्कीच षटकांमध्ये थोडीशी कपात करावी लागेल. सुपाप गोलंदाजी. यावेळेस तिखट बाउन्सर गोलंदाज मेघनाथ घरत यांच्या या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 13 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. हवेचा वेग मोठ्या प्रमाणात आहे. ताशी जर आपण पाहिलं तर 140 या 50च्या वेगाने हवा वाहते. यावेळेस ऑफ साईडला कव्हर पॉइंटच्या दिशेनं चेंडूला पंच केलं गेलंय. चेंडू जवळपास निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार चौकार पाहायला मिळतोय नोबेलच्या बॅट मधून. 4 धावा. ही दोस्ती तुटायची नाही हे देखील गाणं तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तर नक्कीच ही जी जोडी आहे ती कांदरपाडा या संघासाठी खूप महत्वाची आहे. कारण ही जय वीरूची जोडी नाहीये जी आपण शोळे चित्रपटातील पाहिली होती ती मध्येच तुटली जाईल. ही जोडी आहे कांदरपाडा या संघाची मास्टरची जोडी आहे. आणि या जोडीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आणि पुन्हा एकदा एक चांगली साझेदारी करताना आपल्याला ही जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावर लागली जाते 19 धावा या फलकावर लागले जाते. फुल ऑफ लेनचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला पुल केलं गेलं. चेंडू जातोय तो म्हणजे फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण चांगले फेकी. मात्र 2 धावा काही थांबवू शकत नाहीयेत. जबरदस्त पार्टनरशिप. 50 धावेची पार्टनरशिप आपण पाहिलेली आहे. 72 धावेची पार्टनरशिप आपण पाहिलेली आहे. 73 धावेची पार्टनरशिप देखील आपण मास्टर्स क्रिकेटमध्ये पाहिलेली आहे. यावेळेस नक्कीच पोषक अशी पार्टनरशिप कांदरपाडा संघासाठी नोवेल आणि भरत म्हात्रे या जोडीकडून पाहायला मिळते. संघ तब्बल पोहोचतो 21 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. म्हणजे म्हणायचं गेलं तर 10.50 ची सरासरी राखतोय कांदरपाडा संघ. आणि ही सरासरी शेवटच्या षटकापर्यंत म्हणजे 5व्या षटकांपर्यंत जर मेंटेन ठेवली तर नक्कीच मी म्हणेल जवळपास 53 धावा. आणि 53 धावा म्हणायचं गेलं माझीपाड्याच्या या मैदानात तर ती धावसंख्या सेफ नाही आहे. कारण जे सकाळी चित्र पाहिलं आपण पाणझू आणि झुचंद्र, दुसरा आपण सामना पाहिला पेनकरपाडा आणि वाघवीळ, यानुसार मला तरी असं वाटतंय की धावसंख्या किती मोठी बनवा ती धावसंख्या सेफ नाही आहे. कारण झुचंद्र संघानं मला वाटतं 72 धावा बनवल्या होत्या विजयासाठी समोर ठेवल्या होत्या पाणझू संघाच्या. आणि पेनकरपाडा संघानं देखील 60हून अधिक धावा या समोर ठेवल्या होत्या वाघवेळ या संघाच्या. मात्र त्या धावा चेस झाल्या. त्या कारणास्तव धावसंख्या किती मोठी आणखीन असायला हवी हा अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असेल. मात्र कितीही मोठी धावसंख्या असू द्या ती धावसंख्या सेफ गणली जाणार नाहीये, सेफ मानली जाणार नाहीये. कारण हवा इतक्या वेगाने वाहते त्या कारणास्तव बॅट्समॅन म्हणजे जवळपास उजवाड्या खेळाडूला खूप मोठी संधी आहे या मैदानात मोठी खेळी घेणे. क्या बात आहे. सगळ्यात बिग हिट, सर्वात लॉंग, सर्वात लांब लचक आणि सर्वात उंच हा षटकार.
हे आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचं टायटल सॉन्ग जे आपल्यापर्यंत पोहोचवलं. मित्रांनो पूर्ण गाणं ऐका. आणि हे गाणं जे बनवलेलं आहे ते घोडबंदर नगरीचे रणजितजी किणी यांनी हे तब्बल 8 तासामध्ये गाणं तयार केलं. कौतुकास्पद आहे खरोखरच, कारण 8 तासामध्ये एखादं गाणं तयार करणं खूप कठीण आहे. मात्र आपल्या समाजासाठी ते गाणं बनवलं गेलं. घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये ते गाणं रिलीज केलं गेलं आणि जवळपास अनेक स्पर्धेमध्ये हे आता गाणं मात्र वाजलं जात आहे. फलकावर धावा आपण पाहतायत 28 धावा फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतात गोलंदाज नवीन. त्यावेळेस शफल होऊन चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजेच फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. फेक येईपर्यंत 2 धावा. जबरदस्त आयोजन नियोजन जबरदस्त आपण पाहतायत. तर खास करून या ट्रॉफी आपण ही पारितोषिक आपण पाहत आहात. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीर ही जी पारितोषिक आहेत त्यांच्यासाठी ट्रॉफ्या तर आहेतच मित्रांनो, मात्र त्या ट्रॉफ्यांसोबत चांदीच्या गणूबाप्पाच्या मूर्त्या आपल्याला देण्यात येणार आहेत. खूप सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्या बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन बेस्ट फील्ड मॅन ऑफ द सिरीज ह्या गुणवत्ताधारी खेळाडूला दिल्या जातील. शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्रॅकर शॉट. चेंडू मात्र स्टँड अँड डिलिव्हरी. नोवेल यांच्या बॅट मधून आणखीन एक शानदार षटकार. 6 धावा. आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये जातोय पाणी. चला या ऐकूया आपण आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचं टायटल सॉन्ग. केसरीनाथ भोई अध्यक्षता, प्रकाश कार्य अध्यक्षता, खजिंदर महेश मागेलाचा, सचिव भगवान पाटीलचा, उपसचिव कैलास मात्रेचा, छत्तीसगड उप खजिंदरचा, अध्यक्ष कमलेश मात्रेचा. पुढे आला घोडबंदर मालोनी एकतर गावाचा, तैसर कांदरपाडा मीरा गावाचा, बेंकरपाडा मुर्दा राई मोरव्याचा. एक संघ पुढे आला भाईंदर नवगर बांधू माझी पाड्याचा, नारंगी चंद्र ओला वाकीचा. संघ हा खेळतो मास्टरवाल्यांचा, वर्षे तुमेल मागून गोडदेव गावाचा. मोठ्या मोठ्या या ट्रॉफ्याची कुणशी नाव करताना गावाचा, मोठ्या मोठ्या या ट्रॉफ्याची कुणशी नाव करताना गावाचा. या आगरी संस्थेचे मास्टर या संघाचा, या आगरी संस्थेचे मास्टर या संघाचा, या आगरी संस्थेचे मास्टर या संघाचा, या आगरी संस्थे. थँक्यू डीजे. पहा मित्रांनो, हे जर गाणं तुम्ही पूर्ण ऐकलं तर आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये 23 संघ खेळतायत आणि या 23 संघांच्या गावाची नावं मित्रांनो या गाण्यामध्ये घेतली गेलेली आहेत.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची देखील नावं आहेत, संपूर्ण गावाची देखील नावं आहेत. तर अतिशय सुंदर गाणं हे रणजितजी किणी घोडबंदर यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेलं आहे. त्यांचे इथे आभार व्यक्त करतोय. सामन्याच्या दिशेने वळतोय, सामना सुरू होतोय. पुढे आपल्यांचा चेंडू ऑन साइडला केला जातो, बॅटचा टो घेतोय हा चेंडू, मात्र कॅच ड्रॉप. विकास कडून अपेक्षा होती की एक विकास होईल या चेंडूवर, मात्र कॅच ड्रॉप होताना मात्र चेंडू चांगला होता. फुल आपल्यांचा चेंडू, हा चेंडू जर फुल केला असता तर नक्कीच मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट होऊ शकला जा. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतो, डायरेक्ट हिट, आणि या हिटनं मात्र काम फिट भरत आला आणि तसाच मात्र निघून गेला परत डगआउट मध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 37, 37 धावा आणि मात्र 37 धावेची एक अफलातून पार्टनरशिप. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. जबरदस्त पार्टनरशिप भरत म्हात्रे आणि नोवेल या जोडीकडून पाहायला मिळालं. मात्र भरत गेल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय तो विनोद, आणखीन एक स्फोटक आणि घातक खेळाडू म्हणून ज्याची वर्णी कांदरपडा मास्टर्स संघामध्ये लागली गेलेली आहे, तो हा फलंदाज विनोद. आणि हे जे गाणं जर कुणाला हवं असेल तर आपल्या आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेच्या ग्रुपवर हे गाणं टाकलं गेलेलं आहे. ज्या कोणाला हवं असेल तर ते गाणं घेऊ शकता. त्यानंतर पुन्हा एकदा जे प्रेक्षक, जे खेळाडू या ठिकाणी एन्जॉय करतायत, आपापला बर्थडे सेलिब्रेशन करत आहेत, तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला चाकणं हवं असेल, चिकन हवं असेल चाकण्यासाठी, तर ते तुम्ही बिंदास घेऊ शकता. कारण मंडळाने ते अधिकार दिलेले आहेत. तर कोणाला चाकण्याची गरज भासत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला ते देऊ. धावसंख्या 37. यावेळेस थोडासा बाहेर निघाला होता, लेगस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला मात्र खेळलं गेलं ऑन साइडला, लॉंग ऑनच्या दिशेनं. विकास हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नवीन कडून. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने मात्र संघ पुढे वाटचाल करताना कांदरपडा मास्टर्स. गडी बाद आहे का? यस, थँक्यू. एकच धाव प्राप्त केली जाईल. गडी बाद होतोय. आपल्या मास्टर्स कपची सुरुवात मित्रांनो सर्वांच्या माहितीसाठी मित्रांनो 1990 साली सरसेनापती अरुण कुमार वैद्य या पटांगणातून मास्टर्स क्रिकेटची सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर आपण पाहतोय तर ह्या मास्टर्स क्रिकेटचा जो जवळपास फैलाव झाला गेला. सुरुवातीला आपण 4 ते 5 गावं, त्यानंतर पाहिली ते 10चा आकडा, 11चा आकडा, 15 गावं जोडली गेली, 18 गावं जोडली गेली, 18च्या जागेवर 22 आणि 22च्या जागेवर जवळपास 23 गावं ही जोडली जात आहेत आपल्या मास्टर्स कपला. आज कौतुकास्पद नक्कीच वाटत आहे मित्रांनो, कारण DY पाटीलच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमच्यासारख्या समालोचकाला समालोचन करण्याची संधी 2 वर्ष मिळते मित्रांनो. त्यानंतर आपल्या आगरी भूमिपुत्रांना त्या DY पाटील स्टेडियमवर खेळण्याची संधी सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यावेळेस टू माइंड मध्ये. कदाचित हा चेंडू फ्लॅश झाला नाहीये या कारणास्तव, कारण चेंडू जवळपास फुल ऑफ लेन्थचा होता. चेंडू ज्यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मात्र अंतिम क्षणी चेंडूवरील नजर हटवली ग्रेगनं, त्यामुळे हा चेंडू ग्रेगच्या अंगावर आदळतोय. 1 धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या आपण पाहतायत 40. जबरदस्त कामगिरी राजू ठाकूर यांचं देखील सहकार्य होतं त्या DY पाटीलच्या स्पर्धेमध्ये. राजू पाटील यांचं देखील सहकार्य होतं. अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांचं खूप मोठं मोलाचं योगदान त्या स्पर्धेमध्ये लाभलं गेलं होतं. आणि जर मी म्हणतोय जर आता IPL चे सामने जर तिथे सुरू नसते मित्रांनो, कारण IPL चे 15 सामने DY पाटील खेळवले जात आहेत, आणि ते जर सामने जर सुरू नसते तर कदाचित आणखीन या वर्षी आपल्याला त्या DY पाटीलवर खेळण्याची संधी मिळाली असती. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागत आहेत त्या 40. आणि नक्कीच जर संधी आणखीन एक संधी आहे, मात्र त्यावेळेस मी मनीषला देखील घेऊन जाईल सोबत.
गोलंदाज हेमंत म्हात्रे यावेळेस पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळायचा होता, मात्र तो फटका कन्वर्ट होत नाहीये. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कारण राजू पाटील यांची एक सर्वात मोठी स्पर्धा DY पाटीलवर खेळवली जाणार आहे 10 PL. या वर्षाची आपण सुरुवात मित्रांनो 27 आणि 28 नोव्हेंबर 2021 मध्ये सुरुवात केली आपल्या मास्टर्स कपची या वर्षाची 2021 आणि 2022 ची. ऑन साइडला चेंडू काव कॉर्नरच्या दिशेनं विकास चेंडूला उचलतोय, फेकी देईपर्यंत 2 धावा, संघ पोचतोय कांदरपडा तो म्हणजे 42 या धावसंख्येवर. आणि त्या पहिल्या भाईंदरपड्याच्या स्पर्धेमध्ये ओवळा संघानं प्रथम पारितोषिक पटकावलं आणि कोलशेत या संघानं नंबर 2चं पारितोषिक. त्यानंतर आपली दुसरी स्पर्धा 11 आणि 12 डिसेंबर 2021 रोजी बालकुमच्या मैदानावर. ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू मात्र नक्कीच थोडासा चकवतोय प्रकाशला, शतरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, एफर्ट देखील चांगला दाखवला होता. अंतिम क्षणी चेंडू हातातून निसटला, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळतोय हा चौकार. धावसंख्या 46. फ्लॉपलेनचा चेंडू ऑफ साइडला डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये शतरक्षक प्रोडक्शनसाठी आहे. चांगली फेकी पाहायला मिळत नाहीये. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. काही होईल का तिसरी धाव? नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कुठेतरी कमी पडतोय विनोद. तिसरी धाव काढताना मात्र कांदरपडा संघ आपला आणखीन एक फलंदाज मात्र गमावतोय विनोद. या वर्षी नक्कीच बरेचसे संघ मित्रांनो, बरेचशा संघांमध्ये आपण पाहतो तर मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतो. त्याप्रमाणे कांदरपडा संघ आज जर आपण विचार केला, काही वर्ष जर आपण मागे गेलो, मागच्याच वर्षाचा आपण विचार केला तर कांदरपडा संघ मित्रांनो टॉप 10 मध्ये पाहायला मिळाला होता. म्हणजे भरपूर प्रगती केलेली आहे. 3 ते 4 वर्ष आपण मागे गेलो तर कांदरपडा हा संघ जवळजवळ क्रमवारी जर आपण पाहिली तर 21, 22, 18 किंवा 19 या क्रमवारीवर पूर्ण वर्षामध्ये कांदरपडा संघ पाहायला मिळायचा. मात्र मागच्या वर्षाची कामगिरी आणि या वर्षाची कामगिरी जर कांदरपडा संघाची पाहिली तर टॉप 10 मध्ये हा संघ दिसतोय. हे खूप महत्वाचं आहे अध्यक्ष कमलेजी मात्र साहेबांसाठी. पुलअप लेनचा चेंडू ऑन साइडला डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये विकास वेगानं पुढे तो चेंडूला फील्ड करण्यासाठी फेक देईपर्यंत 2 धावा येतील. आणि या 2 धावेने मात्र कांदरपडा मास्टर्स संघ तब्बल आपल्या 50 धावा पूर्ण करतोय. हाफ सेंचुरी पूर्ण होते कांदरपडा मास्टर्स संघाची. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, ते शेवटचं आणि या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शेष. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र क्लिंग बोल्ट जाता जाता का होईना मात्र हेमंत मात्र एक धक्का आणखीन देऊन जातोय कांदरपडा या संघाला. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर अखेरीस आपण धावसंख्या फलकावर पाहतोय 50 आणि 51 धावा या विजयासाठी. चला या वळूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. मी आमंत्रित करतोय 2 कॅप्टनना. नारंगी संघाचे कर्णधार प्रवीण गावड आणि बालकुम संघाचे कर्णधार कैलास भोईर. प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे. नारंगी संघाचे कॅप्टन या ठिकाणी प्रवीण गावड येताना दिसत आहेत. वाघ बालकुम कॅप्टन कैलास भोईर. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे. कैलास भोईर. पन्नास धावा पूर्ण, 51 धावेचं टार्गेट सेट केलं आहे कोलशेत या संघासमोर. चला आपण या ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर वळूया आपण पुढच्या इनिंगच्या दिशेनं. मात्र कुणीही कुठे जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा MCC मालजीपाडा मास्टर चषक
22चा हा रणसंग्राम. चला आपण या वळूया टॉसबॉक्सच्या दिशेनं. 2 कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतोय नाणेफेक करण्यासाठी. सन्माननीय द्वारकानाथजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. सर्वात आधी आपण जे कर्णधार या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. वेलकम जयेश देशमुख, आपलं देखील हार्दिक स्वागत. पांडू संघ समोर बसला आहे, तिथे आपण जाऊ शकता आणि जेवणाची व्यवस्था देखील सुरू आहे. जय देशमुख, जेवण घ्या भाऊ. भाऊ जा जेवण करून घ्या. सर्वात आधी आपण मित्रांनो सन्मानित करूया दोन्ही कर्णधारांना. द्वारकानाथजी पाटील साहेब लेजंड क्रिकेटपटू यांच्या शुभ हस्ते सर्वात आधी बाळकुम संघाचे कॅप्टन कैलास भोईर यांचा सन्मान आणि यांचं स्वागत केलं जात आहे. मानाचा फेटा, त्यानंतर माहेची उबदार शाळ आणि त्यानंतर जी फुलं आहेत जी आपण पाहताय त्या फुलांप्रमाणे आपलं आयुष्य देखील फुलत राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना असेल. पहा, माहेची शाळ देखील या ठिकाणी दिली जात आहे. कारण मगाशी मनीष पाटीलला म्हटलं की मालजी पाटीलचं टेम्परेचर आहे हे 15 पूर्णांक आहे का मनीष? तर दोन्ही कॅप्टनचं हार्दिक स्वागत. वेलकम प्रवीण गावड अँड वेलकम कैलास भोईर. बालकुम संघ आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मात्र एक मला कळत नाही, प्रत्येक कॅप्टन सोबत एक गुड लक असतो, ठीक आहे? ते मला प्रश्नचिन्ह, मी विचारेल कॅप्टनला. सर्वात आधी आपण टॉस करूया. सन्माननीय द्वारकानाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. कोहलीचा कॉल आहे, कैलास भोईर यांचा बालकुम संघाचा कोहलीचा कॉल आणि कोहली येतोय. तर यस, अभिनंदन असेल. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण बसून घ्यायचं दादा. तर सर्वात आधी अभिनंदन, आपण नाणेफेक जिंकलेला आहात. कैलास, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण चेस होईल इथेच मैदानामध्ये. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 2 जे सामने पाहिले ते चेस झालेले आहेत, त्या कारणास्तव तुमचा हा निर्णय आहे का? हो. आज बालकुम संघ पूर्ण आहे की एखादा खेळाडू कमी आहे? नाही, आता पूर्ण आज भूषण भोईर आहेत का? आहेत. भूषण भोईर आहे, नितीन हजारे आहे, राकेश भोईर आहे, गणेश भोईर आहे, संतोष भोईर आहे. मी म्हटलं होतं मालजी पाटीलला की सर्वात आधी आपण ट्रॉफ्या दाखवू नका, कारण ट्रॉफ्या तुम्ही दाखवल्या म्हणून हे सर्व संघ संपूर्ण ताकदीने ते आलेले आहेत. तर कैलास, काय म्हणशील या संपूर्ण आयोजनाविषयी आणि आज जो तुमचा शुभ सन्मान या ठिकाणी केला याविषयी काय म्हणशील? एकदम आयोजन तर एकदम मस्त आहे. एकदम फक्त 2 शब्दात उत्तर देऊन मोकळा व्हायचं, दुसरं काही करायचं नाही. कैलास, जो जोडीला तू खास एक माणूस आणलाय नितीन हजारे, याचं कारण काय? हा एक कारण आहे, सांगू शकत नाही. कारण सांगू शकत नाही तर नक्कीच अभिनंदन असेल. वळतोय मी नारंगी संघाचे कॅप्टन विक्रमादित्य प्रवीण गावड यांच्या दिशेनं. प्रवीण, नक्कीच हा निर्णय तुमच्या मनाविरुद्ध असेल, कारण डिफेंडर चॅम्पियन म्हणून तुम्हाला मास्टर्स क्रिकेटमध्ये ओळखलं जातं. यावेळेस तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि तुम्ही देखील जवळपास 1 ते 1.5 तास अगोदर आला आहात इथे आणि फलंदाजी कोणत्या
प्रमाणात इथे होत आहे तुम्ही पाहिलेलं आहे. काय ज्याप्रमाणे कैलासला म्हटलं की आम्ही आज संपूर्ण आमचे टीम घेऊन आलेलो आहोत. बरेचसे खेळाडू आज संघामध्ये पाहायला मिळतील. बालकोमच्या अगेन्स्ट किती टार्गेट असेल? 60 रन्सांचं टार्गेट असेल. 60 धावसंख्येपर्यंत आपण बालकोम संघाला थांबवू शकता असे कोणते गोलंदाज आहेत? गोलंदाज आमचे आहेत तेच आहेत, वेगळे कोण नाही आहे. आमचा गुड लक दिलीप पाटील आलेले आहेत आज. क्या बात आहे. गुड लक आज सोबत आहे. प्रवीण, काय म्हणशील या संपूर्ण आयोजनाविषयी? चांगलं आयोजन केलेलं आहे, ग्राउंड पण चांगलं केलेलं आहे लोकांनी. याच्यात अजून भर देऊन चांगलं ग्राउंड करू शकतात हेच तुमचं देखील मैदान याचप्रमाणे आहे. जर या मैदानावर आणखीन थोडासा जर बदल करायचा झाला प्रवीण गावड, कारण नारंगीचं मैदान खूप सुंदर मैदान आहे, तर एखादी टिप्स आपल्याकडून देखील ऐकायला आम्हाला खूप बरी वाटेल की आणखीन थोडासा बदल या मैदानावर काय करायला हवा? अजून थोडी माती आणून ती चाळून आणि सर्कलमध्ये पहिला चालू करायचं आहे. सर्कल यांचं व्यवस्थित झालं की बाकीची त्यांची आउटपुट व्यवस्थित होऊन जाईल. पहिला सर्कल महत्त्वाचं आहे. थँक्यू प्रवीण, आणि या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. बालकोम संघ निर्णय घेतोय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा टॉस जिंकतोय आणि प्राचारण केलं जातं फलंदाजी करण्यासाठी नारंगी या संघाला. चला जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक आहेत मनीष पाटील. धन्यवाद भारतजी. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स कुलशेत संघाकडून तुम्हाला पाहायला मिळतील. हेमंत आणि विजय या 2 फलंदाजांकडून त्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली जाईल आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल कांद्रपाडा या टीमकडून शशी ठाकूर. चांगलं क्रिकेट सकाळपासून तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत लढत रंगते. याहून अधिक काय चांगलं पाहिजे, तर हेच क्रिकेटचं एक वेगळेपण जपलं गेलेलं आहे. रेग्युलर क्रिकेट म्हणा किंवा लकवा क्रिकेट म्हणा, ग्रामीण क्रिकेट म्हणा किंवा मास्टर क्रिकेट म्हणा, क्रिकेट हा थरारासाठी ओळखला जातो आणि तो थरार सकाळपासून आम्ही आणि तुम्ही सर्वजण अनुभवत आहोत आणि हा सामना देखील तितकाच रंगतदार होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया. बॉलिंग टाईपवर शशी ठाकूर सज्ज होत आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे 10 धावा बनवाव्या लागणार आहे. जर आपण ॲनालिसिस केलं तर पहिल्या डावाचं, तर पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग खरं तर नोवेलने केले, ज्याने 31 धावांचं भरी योगदान, ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे आणि बाकी कुठल्या फलंदाजाला तितकासा चांगला खेळ करता आला नाहीये. बॉलर तयार, राऊंड विकेट. पहिलाच बॉल अँगलचा वापर केला गेला, पण खूप जास्त अतिरिक्त वापर खांद्याचा केला गेला आणि त्याचमुळे बॉल लेग स्टंप सोडून जातोय. पंचांच्या वतीने व्हाईट बॉल चिखून एकादवी चिवड धावफलकामध्ये केली जाते आणि ही पहिली धाव अवांतरच्या स्वरूपात धावफलकात आपण ऍड करतोय. धावसंख्या 1 झाले. टीम कुलशेत मास्टर्स. बॉलर तयार शशी, राऊंड विकेट. फुलटॉस बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्लाइस केलाय. बॉल जाणार आहे स्वीपर कव्हर, सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. जबरदस्त दमदार नेत्रदीपक चौकार. त्याचा शांत वापर केला गेलाय, जास्त एफर्ट्स न देता जसा बॉल आलाय त्या बॉलला त्या दिशेने फक्त पाठवण्याचा प्रयत्न केला गेला आणि याच वतीनं या 4 धावा कव्हर केल्यात. चांगला बॉल, बेल्स डाऊन झालेला आहेत अरे म्हणतात. खूप चांगला पलटवार, फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय टीम कुलशेतला. नंतर आपण गाणं ऐकूया ब्रेक के बाद. खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. एव्हरी डे इज नॉट संडे असंच नेहमी म्हटलं जाते. पहिल्या बॉलवर वाईड आला, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला बॅटर हेमंतच्या बॅटमधून. त्यानंतर पुढच्याच बॉलवर जबरदस्त परिवर्तन करताना टप्पा थोडासा पुढे ठेवण्यात आला, बॉलला फ्लाईट दिली आणि त्या बॉलला डिफेन्सिव्ह अंदाजाने खेळताना मात्र तितकंच प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन होऊ शकलं नाहीये. बॉल स्टंपवर जाऊन आदळतोय आणि पहिला धक्का बसतोय टीम कांदरपाडा मास्टर कुलशेत मास्टर्स या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होणार आहे प्रकाश. प्रकाशच्या नावावर देखील कित्येक विक्रम आहेत. तर धावसंख्या झालेली आहे 5 धावा
अजूनही एक चांगली सुरुवात दोन्ही संघ करण्याचा प्रयत्न करतात, कारण शशी ठाकूरच्या वतीनं एक विकेट मिळवला गेलेला आहे, पण मात्र 5 धावा सुद्धा खर्च केल्या गेल्यात. ही गोष्ट देखील विचारात घ्यायला हवी. आणि पाहूया पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात तर करण्याचा प्रयत्न हेमंतने केला होता. प्रकाशच्या वतीनं तो समर्पक खेळ पाहायला मिळेल का कोलशेत मास्टर्स संघासाठी? फोर्स करायचा होता पुन्हा एकदा, आव देखाना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव, पण मात्र बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाही. बॉल जातोय स्टंपवर. त्रिपाळीच्या स्वरूपात फलंदाज बाद प्रकाश बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. तर 2 विकेट डाऊन झालेले आहेत. बघा उष्णता खूप जास्त आहे नाही का, डोक्यावर थंड बर्फ ठेवून खेळणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मात्र खूप जास्त ॲग्रेसिव्ह बॅटिंग दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता हेमंत आणि प्रकाशच्या वतीनं, आणि त्यानंतर त्याच गोष्टीचा फायदा उचलताना शशी ठाकूर यांचं नियंत्रण खेळपट्टीवर आणि बॉलवर पाहायला मिळालं, आणि 2 धक्के लागोपाठ दिले गेलेले आहेत कोलशेत संघाला. आणि आता विकेट हॅट्रिकवर आहे. खूप चांगला पलटवार, यासाठीच शशी ठाकूर यांना ओळखलं जाते. आणि म्हणूनच सुरुवात करताना शशीवर सर्वात जास्त विश्वास ठेवला जातो कांदरपाडा या संघाकडून, आणि सुरुवात आता अपेक्षेप्रमाणे चांगली करतोय शशी आपल्या संघासाठी. आतापर्यंत बॉल्स हाताळून झालेले आहेत ते म्हणजेच 3, आणि 3 बॉल्समध्ये धावफलकावर धावा लावल्या गेल्यात 5 आणि गडीबाद झालेत 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ घरत. ऑन अ हॅट्रिक. आता मात्र कुठेतरी तो आत्मविश्वास जो पहिल्या चौकारानंतर गमावला होता तो या 2 विकेट्स नंतर कमवलेला आहे. आणि पाहूया त्याच आत्मविश्वासाच्या बळावर अजून एक धक्का देऊन विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का शशी, कारण लय पकडलेली आहे. रिदमॅटिक गोलंदाजी आता पाहायला मिळते. खूप चांगलं नियंत्रण या षटकावर आतापर्यंत शशीचं राहिलेलं आहे. पण मात्र मेघनाथ याने देखील कित्येक ऊन पावसाळ्यांचं क्रिकेट खेळलेलं आहे. कशा पद्धतीने जबाब देतोय, हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डिफेन्सिव्ह अंदाज, कारण ॲग्रेसिव्ह आणि डिफेन्सिव्ह कधी राहायचंय त्याचा ताळमेळ तुम्हाला साधता यायला हवा. आणि या ठिकाणी आता गोलंदाजी शशी ठाकूरच्या पक्षात असल्या कारणाने थांबण्याचा निर्णय मेघनाथने घेतला, आणि तो निर्णय मला तर असं वाटतंय की अचूक दर्जाचा राहिलेला आहे, कारण सिर सलामत तो पकडी हजार. या ठिकाणी था डिफेन्सिव्ह अंदाज बॅटर मेघनाथचा. फुल टॉस बॉल हलका तर चिप करायचा होता. कव्हर रिजमध्ये क्षेत्ररक्षक आहे. इनफील्डच्या आतमध्ये क्वालिटी कॅच कंप्लीट केली जाते आणि मेघनाथच्या खेळीचा अंत होतोय. तिसरा धक्का बसतोय टीम कोलशेत मास्टर्सला. मोहन, वेअर इज मोहन? मोहनला मात्र अजूनही लपवून ठेवलेलं आहे, कारण जबरदस्त बॉलिंग शशी ठाकूरजी पाहायला मिळाले. नो डाऊट मेघनाथ सुद्धा एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, पण मात्र जाळ्यामध्ये अडकले शशीजा आणि कव्हर रिजमध्ये झेल देऊन ते बाद झालेले आहेत. आणि आता मात्र जबरदस्त बॉलिंग नियंत्रण, अग्रेसिव्ह नेचर या ठिकाणी बॉलर शशी ठाकूरचा पाहायला मिळालाय, ज्याने या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 3 प्राइसलेस विकेट मिळवलेले आहेत. आणि आता स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तर म्हणजेच अविनाश, जो 5व्या क्रमांकावर आलेला आहे. यालाच म्हणतात गोलंदाजीची पॉवर, कारण आपण मात्र या खेळपट्टीचा जर अंदाज घेतला, या मैदानाचा अंदाज घेतला तर बॅटर्स प्रभावी ठरलेले आहेत या मैदानावर सकाळपासून. पण शशी ठाकूर हा एकमात्र बॉलर आतापर्यंत ठरलेला आहे प्रफुल्ल यांच्यानंतर, की ज्यांनी जबरदस्त पहिलं षटक हाताळलेलं आहे आणि 3 विकेट्स अक्षरशः कंबर बोडण्याचं काम कोलशेत संघाचं केलंय शशी ठाकूरने. शेवटचा बॉल असेल राऊंड विकेट, स्ट्राईकवर असेल अविनाश. हवेत आहे बॉल, स्ट्रोक तितकासा चांगला, बॉल जाईल 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर होते. 4 धावांचा चौकार.
हाताची पाची बोटं ही सारखी नसतात, पण मात्र या ठिकाणी गोलंदाजांना शशी ठाकूर सारखीच गोलंदाजी करावी लागेल तरच मात्र हा विजय सुनिश्चित होऊ शकणार. कारण मोहन अजूनही पॅव्हिलियन बॉक्समध्ये आहे आणि मोहनची दहशत तुम्ही पाणजूच्या मैदानावर पाहिली आहे. तर ती दहशत पुन्हा एकदा मालजीपाडाच्या मैदानावर पाहायला मिळेल का, याच प्रतीक्षेमध्ये सर्व प्रेक्षक आहेत. पण संघ एकाच खेळाडूमुळे ओळखला जात नाही, 11 खेळाडू आहेत. आता 24 बॉल्स मध्ये 42 धावांची गरज आहे. 24 बॉल्स अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रिन्स मूवीचं क्वालिटी टेलिकास्टिंग, ज्यांना भिवंडीचा प्रिन्स म्हटलं जाते, रवी गुळवी आणि प्रथमेश पाटीलची ही फर्म, खूप चांगलं काम मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे भिवंडीच्या आणि भिवंडीच्या बाहेर सुद्धा. तर त्यांची टीम पूर्ण चांगलं काम करते माजीपाडा मास्टरच्या स्पर्धेत. चला, वेळेबद्दल हा पहिला अधिकृत पुकार दिला गेलेला आहे पंचाच्या वतीनं टीम कांदरपाडाला. बघा, थोडंसं शिस्तीचं पालन झालं पाहिजे, कारण जरी तुम्ही मास्टर्स असला तरी देखील आयोजकांना ही स्पर्धा कंप्लीट करायची आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये असताना तुम्ही कुठला व्यवसाय करतात की मी कुठल्या हुद्द्यावर आहात त्याला मात्र तितकंसं प्राधान्य असते, तुमच्या खेळाला प्राधान्य दिलं जात असते. त्याचमुळे वेळेबद्दल सहकार्य करा अशी नम्रतेची विनंती आम्ही तुम्हा खेळाडूंपर्यंत करतोय. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर विनोद. गरज आहे 24 बॉल्समध्ये 42 धावांची. उलटा पुलटा स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच विजय जो पहिल्यांदाच स्ट्राईकवर आलाय. या अगोदर बग्याची भूमिका घेत होता आणि प्रत्येक फलंदाजांना बाद होताना पाहत होता. आता पाहूया वचपा काढेल का. फुलटॉस बॉल होता, बॉटमॅनचा वापर करून बॉलला टर्न केलाय. बॉल जाईल मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईपर्यंत 2 धावांचा कॉल तर पूर्ण केला जाईल. अजूनही क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अचूक दर्जाचं झालेलं नाहीये, पण शेवटच्या क्षणाला का होईना बॉल कॅरी करून थ्रो केला जातोय. 2 धावांची वाढ, 2च्या वाढीने धावफलक जातोय, तो म्हणजेच 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. मास्टर क्रिकेट म्हणजेच नो कॉम्प्रोमाइज क्रिकेट असं नेहमीच मी सांगत असतो, कारण प्रत्येक क्षण आपलं असं करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचमुळे आपल्या गावाचं नाव आणि आपल्या संघाचं नाव कसं उंच होईल आणि कसं आपल्या संघाचं कौतुक होईल याच शोधामध्ये प्रत्येक संघ असतो. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. चांगला बॉल, लोवर फुल टॉस, हलक्या त्याने बॉलला टर्न केले. बॉल जाईल कॉर्नरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा बॉलला कॅरी करताना चूक करतोय. 2 धावा तर पूर्ण केल्या जातील. चांगलं सिस्टमॅटिक आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जाते कुलशीत मास्टर्स या संघाकडून, कारण त्यांना ठाऊक झालंय की पहिल्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये लीड बॅटर्स बाद झालेले आहेत. त्याचमुळे या षटकामध्ये कुठेतरी ग्राउंड स्ट्रोकच्या आधारावर धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात यावा, जेणेकरून जो आत्मविश्वास आपण गमावलेला आहे तो कमवता येईल आणि त्यानंतर या खेळपट्टीचा अंदाज घेताना आणि या आउटफील्डचा अंदाज घेताना चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करता येतील. वाट लावण्यासाठी वाट पाहणं हे गरजेचं आहे. याच तत्वावर खेळतोय कुलशीत मास्टर्स हा संघ. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. स्ट्राईकवर बॅटर असेल विजय, जो खेळतोय 4 धावांवर. छोटासा रन बॉलर विनोदचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्पीड व्हेरिएशन, गती परिवर्तन केलं, त्याचमुळे स्ट्रोक प्रॉपर एक्झिक्यूट करताना आणि बॉल जाईल मिड विकेटला. थ्रो करताना मात्र घाई झाली. बघा, ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतच राहतील, पण मात्र प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला तुमच्या नावावर करावी लागेल. या ठिकाणी थ्रो करताना मात्र कुठेतरी फोर्स दिला गेला आणि त्याचमुळे गोलंदाज कुठे आणि थ्रो कुठे आणि त्याचमुळे या 2 धावा मिळतात. बॅक टू बॅक 3 डबल्स कंप्लीट केल्यात विजयने. आणि कोण म्हणतात की मास्टर क्रिकेटर थकलेले असतात, मला तर असं बिलकुल वाटत नाहीये की मास्टर क्रिकेटर्स थकलेले आहेत. कदाचित माझी एनर्जी सुद्धा तेवढी लागणार नाहीये. 60 वर्षाची काढूया नाही का सर, काय बोलता कमलेश सर? 60 वर्षांची देखील काढूया असोसिएशन. ओके, 50+ असोसिएशन आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी कित्येक संघाने ऍप्लिकेशन देखील तुम्हाला दिले असतील. या महत्वाचे आहेत. 23 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आहे. एक्झॅक्टली. ओके, खूप चांगली संकल्पना. यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह अंदाज, बॉलला हलक्याने प्लेस केले जाते. अतिघाईत संकटात नाही असं तुम्हाला नेहमीच महामार्गावर लिहिलेलं पाहायला मिळत असते. या ठिकाणी घाई झाली आणि त्याचमुळे एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये यशस्वी होत आहेत दोन्ही बॅटर्स. विजय, अविनाश, आम्हाला तलवार सुद्धा चालवते येते आणि आम्हाला लेखणी सुद्धा चालवते येते, असंच कुठेतरी विजयच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कुठलाच मोठा स्ट्रोक खेळण्याचा अट्टाहास न करता फक्त ग्राउंड स्ट्रोकच्या माध्यमातून बॅक टू बॅक 4 डबल्स कंप्लीट केलेल्या आहेत आणि धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. कुलशीत मास्टर संघाच्या 17 धावा, 3 गडी बाद. 51 धावांचा पाठलाग करताना 17 धावा लावल्यात. अजूनही 34 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असणार आहेत 20 बॉल्समध्ये 34 धावांची गरज. बघा, अनालिसिस खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे आणि ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या ठिकाणी आतापर्यंत कुलशीत मास्टर संघ खेळते. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलला हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. वाईड लाईनच्या आतून बॉल रोटेट होतोय आणि तेच कुठेतरी पंच दर्शवत आहेत आणि चांगली रणनीती या ठिकाणी, कारण या अगोदर स्टंप टू स्टंप अटॅक ठेवताना मात्र बॅटर बॉलचे कनेक्शन प्रॉपर करत होता, पण आता मात्र रिदम बिघडवण्याचा प्रयत्न बॉलरचा राहिलाय.
स्टेप आउट झाले, बॉलला इनसाइड आउट केलं, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, कॅच कॅरी केला जाणार आहे. चौथा धक्का बसतोय टीम कोलशेतला. जबरदस्त कमबॅक, विनोदचा विकेट डाऊन. मोहन वाटतं मालजीपाडा गाव फिरायला गेलेत वाटतं. कारण यस एक्झॅक्टली, कारण या मैदानावर डावखुऱ्या फलंदाजांचं अस्तित्व नाहीये आणि त्याचमुळे मोहनला थोडंसं थांबवलं जाते. खरं मला असं वाटलंय मोहन मालजीपाडा गाव फिरायला गेलेत, अजूनपर्यंत ते मला दिसत नाहीये. पण प्रत्येक संघाची एक वेगळी रणनीती असते, मैदानाचा आढावा घेऊन, त्यानंतर आउटफील्ड, त्यानंतर समोरील संघातले खेळाडू, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन प्रत्येक संघ खेळत असतो. आणि या ठिकाणी जास्तीत जास्त राईट हँडेड बॅटर्सला ॲडव्हान्टेज मिळते, संधी मिळते. आणि पाहूया या ठिकाणी 6व्या क्रमांकावर विकासला बोलवण्यात आलेला आहे. धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोलशेत या संघाची 17 धावा, 4 गडी बाद. आणि आता जिंकण्यासाठी 18 बॉल्समध्ये 34 धावांची गरज आहे. 18 बॉल्स 34 धावांची गरज. सामना अजूनही ऑन आहे. दोन्ही संघ मात्र समान ताकदीचे असताना, एकमेकांच्या खाणाखुणा माहीत असताना मात्र हे क्रिकेट मात्र अजूनही प्रगल्भ होत चाललेलं आहे. आणि आता मात्र प्रेक्षकांची उत्कंठा देखील वाढत चाललेली आहे, कारण वेगवेगळे क्रमबदल या ठिकाणी कोलशेत मास्टर्स संघ करते. आणि लीड बॅटर्सने मात्र तितकंसं भरीव असं योगदान न दिलेलं पाहायला मिळालेलं आहे. कारण आता पाहिलं तर सुरुवातीचे सर्व फलंदाज बाद झालेत आणि आता 5वा आणि 6व्या क्रमांकाचे अविनाश आणि विकासवरती जबाबदारी चालून आलेली आहे. नवीन बॉलर बॉलिंग मॅकवर ग्रेग येतोय. 3ऱ्या षटकाची तो सुरुवात करेल. 18 बॉल्समध्ये 34 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजेच अविनाश, ज्याच्या वतीनं एक चौकार प्राप्त केलाय कोलशेत मास्टर या संघाने. मास्टर क्रिकेटची खासियत ही आहे की गोलंदाज मात्र जास्त मोठा रनअप घेत नाहीये, पण मात्र त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पिचिंग प्रॉपर असते आणि त्यानंतर बॉलला रोटेट देखील तितकंच चांगल्या पद्धतीने करत असतात. त्याचमुळे पेस नसला तरी चालेल, पण मात्र नियंत्रण खूप चांगलं असते मास्टर्स क्रिकेटरचं बॉलिंगवर. बॉलर तयार, ग्रेक. स्ट्राईकवर असेल बॅटर अविनाश. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न झाला होता, अवे फ्रॉम द बॉडी, ऑन दी टो झालेत, पण मात्र कनेक्शन बॉल आणि बॅटचं होत नाही. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षक चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळाला. या 3ऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे डॉट बॉलने. एक डॉट बॉल सोन्याच्या किमतीसारखा असेल कांद्रपाडा मास्टर्स या संघासाठी, कारण त्यांना ठाऊक आहे की कोलशेत संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असताना मात्र विकेट नाही मिळाला तर चालेल, पण मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल्स हाताळावे लागतील. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर ग्रेक. राईट आर्म ओव्हर द विकेट अविनाश साठी. पुन्हा एकदा खूप चांगलं कनेक्शन, गॅप मध्ये आहे, बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. मोक्याच्या क्षणाला मोक्याचा चौकार. कारण तो चौकारांच्या माध्यमातून डील करतोय. धावफलकावर धावा लावलेल्या आहेत 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. मॅच इज स्टील ऑन, डोंट गो एनीवेअर, स्टे ट्यून. प्रिन्स मुव्हीज. बॉलर तयार. पुन्हा एकदा फोर्स केले बॉलला, लॉंग ऑन एरियामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. प्रयत्न पूर्णत्वास होतोय. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 23 या आकड्यावर. शांत बसलोय म्हणून मी शांत नाही असंच कुठेतरी दाखवतोय अविनाश, कारण मोठे स्ट्रोक देखील त्याच्या बॅटमधून येऊ शकतात याचीच कुठेतरी प्रचिती या बॉलवर पाहायला मिळाली. बॉलला एलिव्हेशन नव्हतं, पण मात्र स्ट्रोक तितकाच प्रॉमिसिंग राहिला होता. धावफलकावर धावा आहेत 23 धावा. हिमतीने हरा पण हिम्मत हरू नका असं नेहमीच आपण म्हणत असतो आणि तीच हिम्मत या ठिकाणी अविनाशची पाहायला मिळाली. स्ट्राईकवर विकास आहे, नॉन स्ट्राईकला अविनाश. क्रॉस बॅटेड आहे, स्पीड व्हेरिएशन, पिचिंग विथ बाउन्स याचं खूप चांगलं प्रात्यक्षिकीकरण गोलंदाज ग्रेगचं पाहायला मिळालंय. आणि हलकासा इनकटर बॉल देखील आहे आणि त्याचमुळे जेव्हा तुम्ही बॉलला फ्लाईट देता तेव्हा भले भले फलंदाज मात्र त्यांचा आवडता फटका खेळू शकत नाही, असं कित्येक वेळा आपण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे आणि त्याची प्रचिती पुन्हा एकदा या ठिकाणी येते ग्रेगच्या माध्यमातून. ग्रेग तयार, ओव्हर द विकेट. स्ट्रोक चांगला आहे, स्विंग केले ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिजन मध्ये तयार आहे, बॉलला कॅरी करेल, थ्रो करेपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. ह्या मैदानाची आउटफील्ड खूप जास्त लांब आहे
आणि त्याचमुळे 2 धावा सहजतेने पूर्ण करता येऊ शकेल जेव्हा बॉल डीप मध्ये जातो आणि त्याच गोष्टीचा आढावा घेताना या 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या गेल्यात आणि धावसंख्या धावफलकावर आहेत 25 धावा जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज 13 बॉल्समध्ये 26 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅटर आहे तो म्हणजेच विकास. पॉवर पॅक बॅटिंग या ठिकाणी विकासची पाहायला मिळालेली आहे. बघा क्रमांक कुठलाही असू द्या तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ करायचा असतो आणि तो खेळ होतोय विकासच्या वतीनं. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल, कदाचित हा कॅच असेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक क्वालिटी कॅच कंप्लीट करते. खूप चांगला कॉम्बो त्या ठिकाणी कांदरपाडाच्या संघामध्ये पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने 5वा धक्का बसतोय टीम कोलशेतला. कोलशेत टीम इज इन डीप ट्रबल. तर 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीने धावफलकावर धावा लावल्या गेल्या. 25 धावा जिंकण्यासाठी 12 बॉल्समध्ये 26 धावांची गरज आहे. आणि त्या उत्कृष्ट समालोचक आमच्या मालजीपाडा गावाचे उमेश दादा आमच्या सोबत आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही समालोचनासाठी येतो आम्ही एक छोटीशी बाईट उमेश दादाची घेत असतो. तर उमेश दादा, गावात लोढा आलाय की गावात खूप जास्त पैसा आलाय? इतकं दर्जेदार आयोजन कसं? आमच्या गावात लोढा पण आहे आणि पैसा पण आहे. लोढाचं जैन मंदिर आहे म्हणजे आहे ते आहे आणि पैसा म्हणजे आम्हाला सहयोग जाम होतो. असं होतो का आम्हाला एक वेळा असं सांगायला लागतं की बस. कसंच ते अजून तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने विचारतोय. तुमच्याकडे काही आहे देण्यासारखी काही आहे तर तुम्ही द्यायला हवं. या ठिकाणी तुम्ही समाजसेवा देखील केली, प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं, प्रत्येक कॅप्टनला तो सन्मान दिला आणि ते देखील विचारात घेण्यासारखं आहे. तर ही कल्पना कशी आली की अशा पद्धतीने आपण नियोजन करायला हवं? असं झालं की आम्ही 40+ पर्यंत आपण बरेच वर्ष खेळतो, पण आपण खेळतो मजा करतो ही गोष्ट अलग आहे. खातो पितो मजा करतो ही गोष्ट, पण मुलांसाठी आपण काय करतो त्यासाठी हे प्रयोजन. आम्ही जे आमचे शेट लोक आहेत किंवा आम्हाला जे सहयोग करणार त्यांना आम्ही पहिला सांगितलं की आम्हाला डोनेशन नको, तुम्ही काय देणार मुलांसाठी. असा असा विषय आहे कारण आमच्याकडला आदिवासी आणि लहान वर्गातली लोक भरपूर आहेत. तर ते लोकांसाठी आम्ही वह्या देणार, कोण बोलला बॅग देणार, कोण आता सायकल पण होत्या 20 सायकल होत्या पण आम्ही ते कॅन्सल केल्या. बरोबर ना, ते कॅन्सल केलं आम्ही का ते द्यायचे कोणाला? सायकल्स कोणाला द्यायच्या? 20 सायकल. तुम्हाला सायकलची गरज होती का? मला गरज होती पण मी घेतलं गेलो कोणाला. येस, थोडंसं असेलच झालंच पाहिजे. आपण नंतर यावर नंतर चर्चा करूया. उमेश दादा नेहमीच जेव्हा आमच्या सोबत असतात धन्यवाद. चर्चा होतच असते. तर यस, वेळेबद्दल हा दुसरा कॉल असणार आहे टीम कांदरपाडाला. बघा वॉन्टी घोडेकर खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे तुम्हाला मात्र तसं चांगलं वर्तन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. तर आता 12 बॉल्समध्ये 26 धावांची गरज आहे. जर आपण विकेट फॅक्टरचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये कांदरपाडा संघाचे फक्त 4 फलंदाज बाद झालेले आहेत. त्याचमुळे मात्र या ठिकाणी कोलशेत संघाला या 26 धावा पूर्ण कराव्या लागतील, कारण विकेट फॅक्टरचा आपण विचार केला तर विकेट्स जास्त आहेत कोलशेत मास्टर संघाच्या. आता मात्र मोहन, ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो, मोहन घरात तुम्हाला आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड स्ट्रॉंग अटॅकिंग बॅटर. पण या मोक्याच्या क्षणाला जेव्हा आता संघाला खरंच गरज आहे, चला बघा कांदरपाडा मास्टर्स पंचांकडून वारंवार त्या सूचना आम्हापर्यंत पोहोचत आहेत, तर जास्त वेळ घेऊ नका जेणेकरून आजचं शेड्यूल आम्हाला कंप्लीट करायचं आहे. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय भरत. राऊंड विकेट, चांगली ड्राईव्ह आहे, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग आपला बॉलला कॅरी करेल, थ्रो करेपर्यंत डेंजर एंडला फलंदाज असणार आहे अविनाश, तो पोहोचतोय पण मात्र टार्गेट कांदरपाडा संघाचं एकच असेल, मोहन. आम्हाला मोहनची विकेट मिळवायची आहे कारण मोहनने ते नाव कमवलेलं आहे.
बघा नाव बनवणं सोपं आहे पण नाव टिकवणं खूप जास्त कठीण आहे. या ठिकाणी मोहनचा स्ट्रगल कित्येक स्पर्धांमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. बघा ते खेळमेळचे संबंध भरत आणि मोहनचे. खरं तर भरतने सांगितलं असेल पुढच्या बॉलला मारून दाखव. मोहन बोलतो बॉल टाकून तर बघ. तर आता पाहूया कशा पद्धतीने या पुढच्या बॉलचा समाचार घेतला जातोय. मोहन कडून की अडवला जातोय भरत कडून. ऑल द बेस्ट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27-27. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे आता लॉंग ऑफला. मोहनचा या ठिकाणी नकार. बघा आयडियल क्रिकेटपटू आहे मोहन, कारण मोहनला ठाऊक आहे ही धाव कंप्लीट होणार नाही, पण त्या ठिकाणी बॉलर सुद्धा गॅदर करताना चूक करतोय. यशस्वी रक्षक सुद्धा गॅदर करताना चूक करतोय आणि अविनाशला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही, कारण अविनाशच्या वतीने देखील एक मोठा स्ट्रोक आलेला आहे. त्याचमुळे अविनाशला देखील संधी मिळायला हवी. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 28 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे 23 धावांची. बॉल शिल्लक असतील 10 बॉल्स 23 धावांची गरज. वातावरणाचा आनंद आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये देतोय. कॉमेंट्री बॉक्स सुद्धा एअर कंडिशन आहे. अजून काय पाहिजे. एअर कंडिशन जरा कमी करा, 26 वर करा, कारण जास्त थंड वातावरण चाललेलं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 10 बॉल्स मध्ये 23 धावांची गरज. आणि मोहन यांनी 26 धावा एका षटकामध्ये पाणजूच्या मैदानावर पूर्ण केलेल्या आहेत. पण मात्र तो इतिहास होता. इतिहास मालजीपाड्याच्या मैदानावर रिपीट होईल का, कारण प्रत्येक दिवस हा प्रत्येकाचा नसतो आणि ऑडियन्सची इच्छा आहे, पण तुमच्या इच्छेने क्रिकेट झालं तर मग मात्र सर्वांनी कमवलं असतं नाही का. धावसंख्या झाले 28. चला जास्त वेळ घेऊ नका, वारंवार त्या सूचना आम्ही देत राहू, कारण वेळ आणि खेळ या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. 10 बॉल्स मध्ये आता गरज आहे 23 धावांची. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार भरत ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल लोवर फुटॉस बॉलर ड्राईव्ह केलाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे येतोय. मोहनचा कॉल 2 धावांचा स्वीकारतोय विकास अविनाश आणि या 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. 2ची वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या आकड्यावर. मोहनला ठाऊक आहे प्रत्येक बॉलवर धावा येणं गरजेचं आहे, कारण जितक्या धावा या षटकामध्ये येतील तितका दबाव शेवटच्या षटकावरचा कमी होऊ शकतो आणि तोच प्रयत्न या ठिकाणी मोहनचा राहिलेला आहे. कारण अविनाशकडून देखील तीच बॅटिंग पाहायला मिळते. ज्या धावा अपेक्षित आहेत कुलशेत संघाला त्या धावा अविनाशच्या वतीने देखील मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. बॉलर तयार भरत ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगली आहे. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे अविनाशचं आणि तितकंच चांगलं मोहनचं, कारण मिडल ऑफ द बॅट खूप महत्वाचं आहे. खूप सारे बॅटर्स आहेत जे मात्र फक्त मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. बॉलची लाईन अँड लेनचं रीड व्यवस्थित केलं जात नाही, पण या ठिकाणी दोन्ही बॅटर्स अविनाश आणि मोहन प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ग्राउंड स्ट्रोकच्या माध्यमातून धावा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. एकही एरियल स्ट्रोक आतापर्यंत या डावामध्ये पाहायला मिळाला नाही. चौकाराच्या माध्यमातून डील केलं जाते कोलशेत मास्टर्स या संघाकडून. आता गरज आहे जिंकण्यासाठी ती म्हणजेच 20 धावांची. बॉल शिल्लक असतील 8 बॉल्स 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार भरत. राऊंड विकेट. स्ट्राईकवर बॅटर असेल मोहन घरत. भरत टू मोहन घरत. लेट्स सी. या ठिकाणी प्रेक्षकांची उत्कंठा देखील वाढलेली आहे, कारण हा सामना आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि आता मात्र चर्चा सुरू झाली आहे. फुलटॉस बॉल्स स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्वीपर कव्हरला चुकामुक झाले आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना या 2 धावा वेगाने पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 धावा. सिंगल्स डबल हे लाईफलाईन समजलं जातं क्रिकेटमध्ये आणि त्याच लाईफलाईनचा खूप चांगला उपयोग करताना 1-1, 2-2 धावांनी धावफलक पुढे नेण्याचं काम या ठिकाणी दोन्ही बॅटर्स करतात. आणि आता सांघिक धावसंख्या कोलशेत मास्टर्स टीमची पाहायला मिळते 33 धावा. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे 18 धावांची. 7 बॉल असते. बॅक टू द बॉलर. क्या बात आहे. भरतचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि त्याने जखडून ठेवलेलं आहे बॅटर मोहनला. तेच कुठेतरी पाहायला मिळालेलं आहे. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्तीनंतर धावा लावल्या गेल्या आहेत कोलशेत मास्टर संघाकडून 33 धावा आणि जिंकण्यासाठी आता 6 बॉल्स मध्ये गरज आहे ते म्हणजेच 18 धावांची. 6 बॉल्स 18 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम कोलशेत मास्टर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे ब्रेक नंतर चर्चेसाठी परत येऊया. आम्ही आता गेलो लगेच आलो. येतोय
6 बॉल्समध्ये 18 डिफेंड करायचे आहेत आणि 6 बॉल्समध्ये 18 चेस करायचे आहेत मोहन आणि अविनाश या दोन बॅटर्सला. खरं तर आता या शेवटच्या षटकामध्ये मात्र ॲग्रेसिव्ह नेचर फायदेशीर ठरू शकतोय कुलचित मास्टर संघासाठी. कारण या अगोदर आपण सेन्सिबल क्रिकेट पाहिलं, प्रत्येक षटकामध्ये ग्राउंड स्ट्रोकच्या माध्यमातून धावा गोळा करण्यात आलेल्या आहे. पण आता मात्र ग्राउंड स्ट्रोकला थोडंसं बाजूला ठेवून एरियल स्ट्रोक्स एक्झिक्यूट करायला लागतील. डोनाल्ड या षटकाची करतोय सुरुवात. 6 बॉल्समध्ये 18 धावांची गरज, कंपल्सरी चेस असणार आहे कारण विकेट खूप जास्त डाऊन झाले आहेत कुलचित मास्टर संघाच्या. चला जास्त वेळ घेता होतोय कांदरपाडा मास्टर्स प्लीज. 6 बॉल 18. पहिला बॉल डोनाल्डचा. स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असेल, कॅच कॅरी करताना जगल झालाय आणि जगल करताना मात्र बॉल व्यवस्थित कॅरी करता आला नाहीये. या धावा पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. नो बॉल आहे त्या ठिकाणी, नो बॉल मिळते. एक बोनस. पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे कारण ही चर्चा आता चरण सीमेला पोहोचते कारण दोन्ही संघांचे प्रचंड प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतात ऑफलाईन आणि ऑनलाईन आणि त्याचमुळे आता चर्चा वाढली जाणार आहे. या 3 धावा मिती 3 धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजेच 15 धावांची 6 बॉल्समध्ये. 6 बॉल 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलर तयार डोनाल्ड. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने बॉलला ड्राईव्ह केलाय, गॅप मधून पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर पॉइंट लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. आता 11 धावांची गरज आहे. जे मिळवायचंय त्याचा फक्त विचार करा. एक नाही 10 मार्ग सापडतील आणि तेच कुठेतरी पाहायला मिळते अविनाशच्या फलंदाजीमधून. त्याला माहित पडलेलं आहे की बॉलर ऑफ स्टंपच्या बाहेर अटॅक करतो आणि त्याचमुळे मात्र कॉपीबुक स्टाईलने फलंदाजी करायला हवी आणि त्याच माध्यमातून स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि आता 5 बॉल्समध्ये विजयासाठी हव्या आहेत 11 धावा. या पुढचा सामना असणार आहे नारंगी मास्टर्स विपक्ष बाळकुम मास्टर्स. दोन्ही संघाने सुद्धा तयार राहायचं आहे. काय जबरदस्त सर्व सामने रंगले जातात. या सकाळच्या सत्रापासून आपण दुपारच्या सत्रामध्ये आलेलो आहोत. प्रत्येक सामना हा चित्तथरारक झालाय. पुन्हा एकदा ओव्हर द बॉलर हेड. बॉल जाईल साईसिंगच्या समोर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल, बॉलला अडवेल, थ्रो करेल तोपर्यंत मोहनच्या वेगाने या 2 धावा पळून पूर्ण करण्याचा प्रयत्न जबरदस्त पाहायला मिळालेला आहे. एक क्वालिटी क्रिकेट मोहनच्या वतीने पाहायला मिळते कारण मोहन खूप कमी वेळा बघ्याची भूमिका घेत असतो पण आता त्याला ठाऊक आहे की आता बॅट तळपल्या अविनाशची, जास्तीत जास्त संधी अविनाशला मिळावी आणि त्याच आविर्भावामध्ये मोहन राहिलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आता 3 बॉल्समध्ये 9 धावांची गरज आहे. 3 बॉल्स 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. 4 बॉल माफ करा 4 बॉल. पहिला बॉल 9 होता. 4 बॉल्समध्ये आता 9 धावांची गरज आहे. 4 बॉल 9. जबरदस्त क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, अमेझिंग मॅच या ठिकाणी प्रेक्षकांसाठी घेऊन आलेले आहेत कुलचित मास्टर्स आणि कांदरपाडा मास्टर्सचे हे 2 दिग्गज संघातील खेळाडू. बॉलर तयार डोनाल्ड. ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल, बॉल हवेत चढलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट करतोय, बॉल मात्र त्याला हाय बाय करत सीमारेषा पार जातोय. 6 धावांसाठी टर्निंग पॉइंट ठरेल का? षटकार. होता की हाताची 5 बोटं ही सारखी नसतात. या ठिकाणी प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली पण डोनाल्डच्या या शेवटच्या षटकावर मात्र अविनाशने आतापर्यंत मात्र खूप चांगला पलटवार केलाय आणि वैयक्तिक 21 धावांवर खेळतो. धावफलकावर नजर टाकली, धावसंख्या झाली 48 आणि जिंकण्यासाठी आता 3 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 3 बॉल्समध्ये 3ची गरज. जबरदस्त बॅटिंग अविनाशची. क्रॉस बॅटेड, बॉलला स्लॉक केलंय, बॉल जाईल मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, बॉलला थ्रो करतोय, थ्रो अपिश राहिलाय त्या ठिकाणी. डिरेक्ट हिट जर झाला तर मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. अजून एक संधी रनआउटची आहे ती सुद्धा मिस केलेली आहे आणि अशा पद्धतीने या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा सामना जिंकलाय कुलचित मास्टर संघाने. विजयी संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक. कांदरपाडा मास्टर तुमचा देखील खेळ चांगला झालेला आहे पण थोडा का होईना वरचा ठरतोय कुलचित मास्टर संघ. अभिनंदन.
खेळ खेळली आणि जी खरंच आवश्यक होती आणि त्यांनी आपल्या संघाचा विजय सुनिश्चित केला. तर अविनाश यांनी यायचंय, ज्यांनी मोक्याच्या क्षणाला आपला खेळ दाखवला आणि आपल्या संघाचा विजय सुनिश्चित केलेला आहे. मेहनतमेचा पुरस्कार अविनाशला मिळणार आहे. मोहन यांचं देखील कौतुक असेल की त्यांनी सपोर्टिंग कास्ट ही भूमिका अदा केलेली आहे आणि त्याने जास्तीत जास्त अविनाशला प्राधान्य दिलं. त्याचमुळे अविनाशच्या वतीने देखील तो विश्वास सार्थ ठरवला गेला. अविनाश यांनी यायचे आमच्या व्यासपीठावर आणि मेहनतमेचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. जबरदस्त खेळ कोळशेत मास्टर संघाचा ओव्हरऑल राहिलेला आहे, पण कांद्रपाडा संघाने देखील तितकाच चांगला खेळ केला. पण शेवटच्या क्षणाला मात्र एक षटकार या सामन्याचा खूप चांगल्या पद्धतीने रंगरूप बदलून गेला. चला, मी पाहुण्याने विनंती करतोय, आपण लगेचच पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. उमेश दादा, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. सन्मान्य जितू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करणार आहोत. चला, यायचंय अविनाश दादा. जबरदस्त खेळ या ठिकाणी राहिलेला आहे. एक सेकंड, आपला प्रिन्स मूवीचे कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत.